प्रेमाने बोला. सुंदर अशी भावना व्यक्त केली. तर जसं निवेदन दिलं आहे मुंबईवरून चालले आहेत महात्मा संतोष शिंदेजी. त्यानंतर सत्कारासाठी महात्मा शिंदेजी तसेच विचारातून आपली भावना देखील व्यक्त करतील. साधनाजी प्रेमाने बोला. आदरणीय संतजनांनो प्रेमाने बोला. आहे सद्गुरूच्या असीम कृपेने आज संतोषवाडीमध्ये येण्याचा मौका मिळाला. असं वाटतंय माझंच गाव आहे, कारण जास्त नाव संतोषच आहे. प्रेमाने बोला. पण या गावाला संतोष होणार एवढं नक्की आहे, कारण या ठिकाणी ज्या देवाची जग ज्या देवाची चर्चा करतं, जग ज्या देवाची भक्ती करतंय, त्याच्याकडनं जे वरदान प्राप्त करण्यासाठी भक्ती करतंय, त्या देवाला इकडे दाखवण्यासाठी यांचे महात्मे आलेले आहेत. सद्गुरू माता सुदीक्षाजींच्या कृपेने आज आमच्या मध्ये हे जे स्टेजवर बसलेले महात्मा आहेत, आदरणीय ज्ञान प्रचारक महेश वैतीजी, खूपच भाग्याची गोष्ट या संतोषवाडीची की आज या ठिकाणी ज्या देवाची भक्ती जग दुनिया करते त्या देवाला इथं दाखवण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमानंतर आहे. देवाच्या भक्तीसाठी लोक तीर्थाटन करतायत, जप करतायत, व्रत करतायत, तप करतायत, योग हवन करतायत, लोटांगण घालतायत. आरती करतो ना आपण, आरतीमध्ये काय म्हणतो शेवटी, घालीन लोटांगण
वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. कधी आयुष्यात कधी ही आरती होताना लोटांगण घातलं का? खरं सांगायचं प्रत्येकाने. कधीच नाही घातलं. लोटांगण घातलं ही आरती म्हणताना नाही घातलं. बोले मुक्से करे न करते. बोलतोय फक्त, बोलाचा भात बोलाची कडी. खाऊन तृप्त झालाय कोणी? डोळ्यानं पाहिलं रूप तुझे बोलतोय. पाहिलं रूप? नाना देवाच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरुणी प्रेमा कोणी ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा आहे कैसा हे जाणलेच पाहिजे म्हणून सांगितलं. तो नक्की कसा आहे? मी देवाची मूर्ती पाहिली, मी देवाचा फोटो बघितला, मी तीर्थाला गेलो, जप केले, तप केले, व्रत केले, पण देव मला प्राप्त झाला का? मुळात मी देवाची भक्तीच करतोय कशाला हा मोठा विषय आहे. मी भौतिक गोष्टींना प्राप्त करण्यासाठी मी देवाची भक्ती करतोय. कोणाला बायको पाहिजे, कोणाला मुलगा पाहिजे, है ना, मोठी मोठी गोष्टी आहे. सगळ्यात मोठी गोष्ट पहिली सांगतोय. कोणाला धन वैभव पाहिजे, त्याला कोणाला संपत्ती पाहिजे, है ना, कोणाला गाडी पाहिजे, काय 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 गोष्टींसाठी मी देवाची भक्ती करतोय. एक मामाला ना गोष्ट सांगितली होती शाळेमध्ये. एक राजा होता, लढाईवरनं आला आणि एकदम खुश होता, कारण त्याला भरपूर धन संपत्ती सापडली होती त्या लढाईमधनं. त्या राज्य जे काबीज केलं तिथनं भरपूर धन प्राप्त झालं. त्याच्या आल्यावर 4 राण्या होत्या. 4 त्या 4 राणीपैकी प्रत्येकीला सांगितलं तुम्हाला जे मागायचं ते मागा, मी तुमच्यावर खुश आहे. जे मागायचं ते मागा. पहिली राणी आली, बोलते राजेसाहेब तुम्ही आता आलात लढाईवरनं, त्याच्यामध्ये मी मलमलचे कपडे भरपूर बघितलेले आहेत, ते मला खूप आवडलेले आहेत, त्यापैकी मला थोडेसे कपडे पाहिजेत. मंत्र्याला सांगितलं देऊन टाका. दुसरी राणी आली, तिला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जे हिरे माणिक मोतीचे दागिने आहेत ना, भरपूर आलेले आहेत भंडारगृहामध्ये, त्यातले काही दागिने मला पाहिजेत. मंत्र्याने सांगितलं देऊन टाका. तेही देऊन टाकले. एक राणी आली, तिने सांगितलं जे राज्य तुम्ही जिंकून आलात ना त्या ठिकाणी भरपूर महाल बनलेले आहेत, पण त्याच्यामधला एक महाल माझ्या खूप आवडीचा आहे, तर एक महाल मला पाहिजे. मंत्र्याने सांगितलं देऊन टाका चावी. देऊन टाकली. तर चौथी राणी होती, ती हुशार होती, तिला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? तिने सांगितलं राजेसाहेब मला हे सगळं काहीच नको, मला फक्त तुम्हीच पाहिजे. आता तिचा राजाच झाला, तिचे सगळे धान्य म्हणजे दागिन्याचे भंडार पण तिचेच झाली कोठार, मलमलचे कपडे जेवढे असतील नसतील तेवढे तिचेच झाले, शिवाय या राज्यातले आणि दुसऱ्या राज्यातले सगळे महाल पण तिचेच झाले ना. मग तिला काही कमी आहे? जसं भक्तीमध्ये मी देवाने निर्माण केलेल्या वस्तू मागतोय नुसता, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि देवच जर का माझा झाला तर किती आनंदाची गोष्ट आहे. मग सगळंच माझं आहे की नाही, सगळं माझंच होऊन जाईल. तसं आज या ठिकाणी देव देणार आहेत, देव देणार आहेत. हे प्राप्त करायला कुठल्या शास्त्राचा अभ्यास करायची काही गरज नाही. शिवलीलामृतामध्ये सांगितलेलं आहे शास्त्राभ्यास नको, देवाला प्राप्त करण्यासाठी सांगितलं. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, स्मृती पडू नको, तीर्थाटन करू नको, योगाभ्यास नको. काही जण भक्ती देवाला प्राप्त करण्यासाठी योगा पण करतात ना. योगाभ्यासाने पूर्ण श्वास थांबवून ठेवा, भ्रुकुटी मधली ती कुठली एक हे जागृत करा, करतात भरपूर. तेही करू नको म्हणून सांगितलंय. जपे नको, तीव्र तपेती नको, काळाचे भय मनासी धरू नको, दुष्टाशी शंकू नको, आणि ज्याच्या कारणे पतिते तरती तो एक शंभू सोडू नको. बाकीचं मला सगळं कळालं की मला हे करू नको, ते करू नको, शास्त्राभ्यास नको, हे करण्याची काही गरज नाहीये. देवाला प्राप्त करण्यासाठी हे काही करायची गरज नाही, जप करायची गरज नाही, तप करायची गरज नाही. का? कारण या सगळ्या गोष्टींनी देव प्राप्त होऊ शकत नाही. संतांनी लिहून ठेवलं सद्गुरुशी शरण जाय त्याचीच ब्रह्मप्राप्ती होय, न लगे हानिक उपाय घरी सद्गुरूचे पाय. फक्त सद्गुरूचे पाय धरल्याने हे सगळं प्राप्त होणार आहे. पण याच्यामध्ये लीलामृतामध्ये काय सांगितलं की ज्याच्या कारणे पतित तरती तो एक शंभू सोडलो. पतित कोण आहे? पतित म्हणजे दुःखी दरिद्री, त्याला पतित म्हणतात, है ना.
पतित म्हणजे दुःखी आणि दरिद्री. कोण आहे दुःखी दरिद्री? हा आत्मा, जो 84 लक्ष योनी भोगून 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 ज्या वेळेला पाप आणि पुण्य समसमान झालं त्यावेळेला मग मनुष्य जन्म प्राप्त झाला. म्हणून सांगितलं अर्जुना, येण्याची जन्म मद ओळखावे, येथेची आपण आता उद्धारावे आणि येथेची जोडावे नरक यातनेची. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची लावावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल. देव कळून घेण्याचं फक्त एकच ठिकाण आहे, तो म्हणजे सत्संग आहे. दुसरं कुठेच तुम्हाला देव कळणार नाही. आज या ठिकाणी या गावामध्ये संतोषवाडीमध्ये महात्मांनी या ठिकाणी सत्संगाचं आयोजन केलेलं आहे का? या ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, ज्यांनी देवाला पाहिलं त्यांच्यासाठी नाही केलेलं आहे. या गावातल्या रहिवाशांसाठी केलेलं, ज्यांनी देवाला नाही पाहिलेलं ना त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी. की जोपर्यंत या आत्म्याला स्वतःचं निजघर प्राप्त नाही होणार. आता एक विचार करूया, मी इथे या ठिकाणी जर का शरीर सोडलं, लोक काय म्हणतील संतोष शिंदे यांनी शरीर सोडलं म्हणजे संतोष शिंदे वेगळा आहे मी शरीर वेगळं आहे. लगेच म्हणतील बॉडी उचला, असं म्हणतील का? संतोष शिंदेला उचला नाही म्हणणार, बॉडी उचला. बॉडी उचला म्हणून म्हणतील ना, म्हणजे संतोष शिंदे वेगळा आहे आणि ही बॉडी वेगळी आहे. मग काय आहे त्यात जे निघून गेलं आणि गेलं तर कुठे गेलं त्याचा पत्ता सद्गुरू या ठिकाणी आज देणार आहेत आपल्याला. त्याचा पत्ता या ठिकाणी मिळणार आहे. आने की वाट कौन, जाने का घाट कौन, जीव कौन, शिव कौन, ब्रह्म का कपाट कौन, इस कौन में कौन समाया है, यही जानने के लिए नर्तन पाया है. आणि ते जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी या सत्संगाचं आयोजन केलंय. समस्त गावकऱ्यांना हात करपत्तो जोडून, करपत्तो होऊन नम्र विनंती करत आहे. कुठून कुठून हा आवाज ऐकत असाल सर्वांनी या आणि माझ्या सद्गुरूला शरण या. एक फक्त श्रद्धेचा नमस्कार करा. देवाला प्राप्त करण्यासाठी काही आणून द्यायची गरज नाहीये. कुठलं धन वैभव या ठिकाणी अर्पण करायची गरज नाही. कुठलं मोठे मोठे तुमचे नैवेद्य अर्पण करायची गरज नाही. फक्त 10 केळीने एक नारळ फक्त व्हायचा बस. 10 केळी म्हणजे कुठल्या 10 केळी? ते 2 हाताचे 10 बोटं 10 केळी आणि एक नारळ म्हणजे मस्तक. फक्त श्रद्धेचा एक नमस्कार करा आणि देवाला प्राप्त करून घ्या. प्रेमाने बोला सत्संगाची, प्रेमाने बोला ध्यानकारजी. खरोखरच महात्माजींनी जसं विचारातून सांगितलं, अगदी कमी वेळामध्ये सुंदर असा माहोल तयार केला. सत्संगाची तर जसं नियोजन दिलं आहे संतोषवाडीचे प्रबंधक महात्मा अरुण शिंदेजी सद्गुरु स्वरूप महात्माचा सत्कार करतील. सद्गुरु माता सुदीक्षा सवेंद्र हरदेवजी महाराज की. त्यानंतर आभार आणि 2 मिनिट विचारातून. त्यानंतर आखरी रचना कुमार शिंदेजी. प्रेमाने बोला सत्संगती, मोठ्या प्रेमाने बोला सत्संगती. तुमचं आमचं परम भाग्य म्हणायला हरकत नाही. गाव लहान आहे मला. फक्त 2014 साली सत्संगती त्याला जन्मगणना केलेली 3000, त्याचा मतदान 1199 आसपास आहे. पण सत्संगती का सांगावं असं वाटतंय. सत्संगती एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असता. मागच्या गणपती उत्सवाला आम्ही देखील मंडळात मी पण आहे, त्याला पैठणीचा कार्यक्रम घेतला तर इथं अक्षरशः बसायला जागा नव्हती. कडू आहे पण सत्य आहे. पण हे सत्य सांगण्याचं काम माझा गुरु करतोय. ज्यांना ज्यांना अजून जे संतोषवाडीचे महापुरुष आहेत त्यांच्या कर्णपटलावरती जो आवाज जातो त्या सर्व महात्म्यांनी त्या ग्रामपंचायत जवळ येऊन माझ्या गुरुचं दर्शन तर घ्यावं. पण सत्संगाचे तुमचं आमचं परम भाग्य म्हणायला हरकत नाही. मुंबईहून आलेले आपले हे परमपूज्य महाराज आपल्याला या कार्यक्रमानंतर सत्संगाची खऱ्या देवाची जर ओळख करायची असेल तर आदरणीय महाराजांच्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून तुम्ही आम्ही सर्वजण करून घेऊया.
जे नवीन असतील ते 100% करून घेऊया. पण ज्यांना असं वाटलं की आणखीन एकदा उजळणी करावी तर त्यांच्यासाठीही इथं आपल्या आरोग्य केंद्रामध्ये सोय उपलब्ध केलेली आहे. अधिक न बोलता सर्वच बरेच चिपळूण असतील सर्वरून आलेले जे महात्मा आहेत त्या महात्मांच्या चरणी त्या सर्वांचाच आभार मानतोय आणि दास क्षमा प्राप्त करतो. आपण म्हणजे मोठ्या प्रेमाने बोला. सरसंघाचे जसं निवेदन दिलं आहे महात्मा कुमार शिंदेजी आखरी अभंगातून आपली भावना व्यक्त करतील. त्यानंतर मंगलाचरण होईल. त्यानंतर स्टेज प्रेमाने बोला. धन्यवाद. संघाची प्रेमाने बोला. प्रभु जी नाव किनारे लगा, 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 प्रभु जी नाव डूबत जा प्रभु जी, डूबत जा प्रभु जी, नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे लगा, प्रभु जी नाव किनारे
सद्गुरू आपल्या भक्तांचे मन विषयापासून दूर करी. सद्गुरू आपल्या भक्तजनांचे गुण अवगुण माफ करी. सद्गुरूला प्रिय भक्त तयाचे अन्य जनाहुनी जगताच्या. सद्गुरूला प्रिय भक्त तयाचे आप्ते जनाहुनी ही आपल्या. सद्गुरू आपल्या भक्तजनांना समजे धर्म आणि मान. म्हणे अवतार गुरु भक्तांना सदैव समजे आपले प्राण. असा सद्गुरू आहे. आणि ती व्यक्ती आली माझ्याकडे आणि त्याला विचारलं मी की तुझ्या गुरुला विचारलं का ज्ञानाविषयी. म्हणे विचारलं, पण त्यांनी मला सांगितलं की ज्ञान काय होत नाही. आणि जर तुला कोणी देत असेल तर असा गुरु जर असेल तर त्याला तू शरण जा. तू ज्ञानाची प्राप्ती करून घे. तुझ्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घे, कल्याण करून घे. पण तो म्हणे मी आत्ताच आलोय प्रवासातून, थोडे दिवस जाऊ दे म्हणे, एका आठवड्यात, पुढच्या आठवड्यात आपण नक्की जाऊ. त्याला म्हटलं आज सत्संग आहे, आपण सत्संगाला जाऊ. कारण साधू संतांनी लिहून ठेवले, जयाशी वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा. सत्संग वेळ देवाने देव पावी जेत नाही. मग तुला ईश्वराची प्राप्ती करायची आहे तर सत्संग करावी लागेल. की न कळे तो देव सत्संगा वाचून वासना जाळून शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत व्हावे. वस्तूशी ओळखावे तुका म्हणे. की देव सत्संगाशिवाय कळणार नाही. तो म्हणाला हा ठीक आहे, कळलं मला. पुढच्या आठवड्यात जाऊ सांगितलं ना. ठीक आहे बाबा, जाऊ पुढच्या आठवड्यात. एक 2-3 दिवस गेले असतील. ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात जायचं होतं. आणि सकाळी सकाळी तो आपल्या घरून मोटरसायकलवर आपल्या दुकानाकडे यायला निघाला. आणि माझ्या दुकानाच्या बाजूलाच त्याचं दुकान होतं. आणि येता येता रस्त्यामध्ये फक्त एक दगड पडला होता, फक्त एक दगड. त्या दगडावरून त्याची मोटरसायकल जी बाईक आहे ती उडाली आणि तो छातीवर आपटला. जवळजवळ 10-15 फूट फेकला गेला. वेगात होती बाईक, पडला, छातीवर आपटला, मुका मार लागला. आतल्या आत रक्त श्वास झाला. हॉस्पिटलला नेईस तोपर्यंत त्याचे प्राण निघून गेले. आता हे गेलेलं शरीर परत येईल. ज्यासाठी शरीर मिळालं होतं, ज्यासाठी प्राप्ती करायची होती त्या परमेश्वराची, त्या ईश्वराची, ते कामच केलं नाही. जन्माला येऊन रात्र गेले, दिवस गेले, आयुष्य गेले. जन्मा येऊनी काय केले. विषयाचे सुख घेता हर घडी चिंता. पुन्हा नाही रे जन्म आता. हा पुन्हा जन्म मिळणार नाही. एकदा गेलं की गेलं. शेवटल्या पाळी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे. इथे वर्म चुकलं तर फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. मग हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. हा केवळ एक कार्यक्रम नाही की सत्संग आहे, बसा, या सत्संग ऐका, प्रसादी करा, भोजन करा, भजन करा आणि घरी जा. तर आज इकडे महात्मा सांगत होते की ते शेजारीच ती व्यवस्था ठेवलेली आहे जिथे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सद्गुरूच्या कृपेने होऊ शकते. त्या देवाला जाणता येऊ शकतं ज्यासाठी हा मनुष्य जन्म मिळाला. त्या मनुष्य जन्माचं सार्थक होऊ शकतं. आणि ज्यांना ज्यांना झालं त्यांच्या नावापुढे पदवी लागली त्यांना म्हणतात संत. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंनी कृपा केली त्यांचं जीवन उजळून निघालं. आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की आपल्याला जे सुख मिळालेलं आहे हे सुख आपण सर्वांना मिळावं ही इच्छा होती. आणि हे आत्मक सुख जे आहे, जे आत्मसुख आहे ते केवळ आणि केवळ संतांकडे आहे. संतांकडेच आत्मसुख प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी फार सुंदर समजवतात की ज्याची त्याला पदवी इतरांना साजे संतांना उमजे आत्मसुख. अरे आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. या वेळा चावटी करू नका काही. सत्संग करा. पूर्वीचा दोहरा उगवेल प्रारब्ध सत्संग करुनी प्रत्यक्ष पुराणी वर्णियल एक गुणनाम घोष जातील रे दोष. तुका म्हणे दोष रे जातील अनंत जन्मीचे पाय. त्या देवाचे न सोडावे पाय. निश्चय तो करावा आळवावा शारंग धरा भाव बळे. अरे धरुणी केशवा आणा भाव बळे. पापिया न कळे काही केल्या. एखादा पापी असेल, एखादा पतित असेल
करंटा म्हटलेला आहे माऊलीने, उपजोनी करंटा, तो उगीच उपजलाय. नेणे अद्वैत्य वाटा रामकृष्ण पैठा कैसा हो, द्वैत्याची झाड आणि गुणगुण ज्ञान त्या कैसेने कीर्तन घडे नामे. साधू संतांनी त्याला पतित म्हटले, पापी म्हटले, पुढे लाल शेरा मारलाय. न कळे तो देव सत्संग वाचून निवासना जाळून शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूशी ओळखावे तुका म्हणे. ओळखारे वस्तू सांगारे कल्पना नका आदराना जाऊ घडी. परमात्मा नावाची वस्तू, देव नावाची वस्तू ओळखा. जे माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्याय 616 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगून ठेवले की तरी परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे ती जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू त्यालाच दिसेल ज्याला ज्ञान आहे, ज्याच्याकडे ज्ञानदृष्टी आहे. ती ज्ञानदृष्टी देण्यासाठी माझा सद्गुरू आलाय. ती ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेऊन त्या परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. परमात्म्याला वस्तू म्हटलेलं आहे, कल्पना करून आपण देव बनवला. साधू संत सांगतात ओळखारे वस्तू, ओळखारे वस्तू, त्या देवाला, त्या तत्वाला, त्या परमेश्वराला, त्या परमात्म्याला ओळखा. त्या भगवंताला जाणा, ओळखा, जाणारे जाणा आणि करा कल्याण. आयुष्य सांगती वेद पुराण की ओळखारे वस्तू सांगारे कल्पना नका आडराना जाऊ झणी झणी झालं कोठे गुरुवाल हित. अरे विचारी म्हणता आपुल्या आपुल्या जीवे शिवाशी पहावे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे, स्वरूपी मिळावे, भूती लीन व्हावे तुका म्हणे. मग भूती लीन व्हावे सांगावे न लगची. आता अहंकाराची शांती करा तुम्ही. ममता नसावी अंत निवसावी. भूतदया भूतदया ठेवा मग काय उणे. प्रथम साधन हेची असे ऐसे हे साधन ज्याच्या चित्ती वसे. मोहजाळ नाचे तुका म्हणे. जेव्हा ही वस्तू ओळखू ना तेव्हा या मायेचा प्रभाव जाईल, तेव्हा हा मोहजाळ तुटेल. आणि सद्गुरू हा मोहजाळ तोडण्यासाठी चाललेला आहे. आजची संधी आहे. जे कोणी भाविक सज्जन इच्छुक जिज्ञासू ईश्वराची प्राप्ती करण्याची इच्छा मनामध्ये बाळगतात तर इथे नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी जेवून तृप्त कोण झाला. गोष्टी सांगण्यापुरता मर्यादित नाहीत. तर साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे की हरीची प्राप्ती होऊ शकते. की हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देती वाही. आणि कशाला पाहिजे हे ज्ञान? तर ज्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. सर्व धर्म ग्रंथ शास्त्र सांगतात की मनुष्य जन्म जो आहे ही शेवटची पाळी मिळालेली आहे. इथे तुम्हाला मोक्ष मुक्ती प्राप्त करू शकता आणि शरीर गेल्यावर नाही. याची देही याची डोळा पाहायला म्या मुक्तीचा सोहळा. की मुक्तीचा सोहळा तर पाहण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. जाता जाता शेवटचं एक गीत आपण ठेवून तुमची दास रजावे. लहानपणी ऐकलं होतं ते गीत, पण सद्गुरू कुठेही जेव्हा या ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा कळलं की माझ तोडी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान. गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान. वृद्धपण आल्यावर महान जाग आली. तेव्हा आली तरी ठीक आहे, तेव्हा तरी कमीत कमी ती महान जाग आली पाहिजे. वृद्धपण येता आली जागती महान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. भगवंताकडे कधीतरी मागितलंय का तुम्ही की ज्याने मुक्ती मिळते असं मला ज्ञान दे. ज्या ज्ञानाने पतित पावन होतात की पतितांना पावन करते दया तुझी थोर. भीक मागतो मी चरणी अपराधी घोर. अपराधी घोर क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान.
ज्या ज्ञानाने माझ्या जीवाला मुक्ती मिळेल, माझ्या जीवाला यह लोकात सुद्धा सुख मिळेल, परलोक सुधी सुखी होईल, सुहेला होईल, असं हे ब्रह्मज्ञान आज समयाच्या विद्यमान सद्गुरू तेच ब्रह्मज्ञान, तेच आत्मज्ञान करून देत आहेत, जीवाची शिवाची गाठ घालून देत आहे, ती दृष्टी प्राप्त करून देत आहे, ज्या दृष्टीने आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं, की जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, मग तुझ्या ध्यान जप त्याशी नाही, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्रे देव, अरे तया वेळ ठाव रीता कोठे. वैष्णवांच्या गृही मोक्षाचा एकांत अनंताशी अंत पाहता नाही, आधी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक हरी करी, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. तर या साधूंचे संतजनांनो आणि भाविक सज्जनांनो, ज्यांना कोणाला वाटत असेल की ती हरिप्राप्ती व्हावी, आज हा सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. इथे जवळ समोरच ती व्यवस्था केलेली आहे ते ज्ञानप्राप्तीची. तर आपलं ज्ञान प्राप्त करून हा जन्म सुखी आणि परलोक सुहेला करायचा. म्हणजे प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा, तन मन गोल घुमावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मया सदा भूलनार, मया सदा भूलनार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाची तार, मेरे अवगुण नाची तार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार. सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार. मेरी मांग है ये दातार, मेरी मांग है ये दातार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार. बख्शो सदा भक्ति प्यार, बख्शो सदा भक्ति प्यार. करा मैं संता का सत्कार, करा मैं संता का सत्कार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. गेल्या तास 2 तासापासून ज्या देवाचं वर्णन तुम्ही आम्ही ऐकत होतो, तर तो देव, त्या देवाची ओळख ज्या कोणालाही करायची असेल तर समोर